महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। माहिती अधिकार जनजागृती अभियान केंद्र राज्य महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री सुनील कुमार बावधनकर यांनी सोशल मीडियावर खंडाळा तालुक्यामध्ये चालणाऱ्या तहसील कार्यालयातील सेतू विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोलची आहे। मुख्यमंत्र्यांच्या जिल्हा सातारा याच जिल्ह्यामध्ये असणाऱ्या खंडाळा तालुक्यामध्ये होणाऱ्या अनधिकृत नियमित भ्रष्टाचाराची पोलखोल करतो असे सांगून सोशल मीडियावर त्यांनी व्हिडिओ अपलोड केलाय। तेव्हा त्यांनी असे सांगितले की दिनांक 2 जानेवारी रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार 3 जानेवारी रोजी होणाऱ्या मौजे नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटून काही भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करणार होते, परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कारण नसताना मी आणि माझे सहकारी आम्हाला नायगाव येथे सभेस जाण्यापासून अटकाव करीत ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत एका 6 वर्षीय मुलासहित उपाशीपोटी शिरवळ पोलीस स्टेशन येथे आणून बसवले। त्याबाबत पोलीस प्रशासनास पोलीस ठाण्यात बसवून घेण्याबाबत कारण विचारले असता कुठल्याही अधिकारी कर्मचारी यांनी संबंधित उत्तर दिले नाही। सायंकाळी दबावापोटी शिरवळ पोलिसांनी 68 आणि 69 ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करून सोडण्यात आले। एवढे षडयंत्र रचण्याच्या पाठीमागे तालुका प्रशासनाचा एकच हेतू असा माहिती अधिकार जनजागृती अभियान केंद्र प्रदेशाध्यक्ष यांच्याकडून माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्यापर्यंत भ्रष्टाचाराचे पुरावे पोहोचू नयेत याच हेतू असावा असा तर्कवितर्क लावला जात आहे। या सर्व घटनेची कशी काय चौकशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। मी सुनील कुमार बावधनकर, माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्र महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष। आज आपल्यासमोर मुख्यमंत्र्यांचा जिल्हा सातारा, यात सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामध्ये सुरू असणाऱ्या बेकायदेशीर, अनियमित, अनधिकृत भ्रष्टाचाराची पोलखोल करतो। काल सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज या चॅनलवर लागलेल्या बातमीच्या अनुषंगानं आज आम्ही नायगाव येथे मुख्यमंत्री साहेब यांना भेटून काही पुरावे द्यायला आलो होतो, परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला नायगाव येथे सभेस जाण्यापासून अटकाव करीत शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवलं। सांगायचा विषय असा, खंडाळा तहसील कचेरीतील सेतू विभाग जो आहे तो अक्षरशः भ्रष्टाचारानं बरबटलेला विभाग आहे। याच संदर्भात, याच भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने दिनांक 27/10/2023 रोजी पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांच्या समक्ष जिल्हाधिकारी साहेब जितेंद्र डोडी यांना लेखी निवेदन दिले, लेखी पुरावे दिले व पालकमंत्री साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। आज 4 महिने होऊनही जिल्हाधिकारी साहेबांनी सदर भ्रष्टाचाराची चौकशी करणे तर दूरच, साधं नोटीसही दोषी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध बजावलं नाही। फक्त आज महाराष्ट्रामध्ये तालुक्यामध्ये जातीचे दाखले, डोमासेल दाखले, नॉन क्रिमिनल दाखले व इतर अनेक प्रकारचे शासकीय दस्तऐवज बनवण्यासाठी शासकीय नियमावलीनुसार शासकीय मूल्य स्वीकारून ते दस्तऐवज पारित केले जातात, परंतु खंडाळा तालुक्यामध्ये सेतू विभागामार्फत खाजगी ऑपरेटरच्या माध्यमातून 33 रुपये 34 रुपयाच्या शासकीय कागदपत्राला कधी 1000, कधी 2000, कधी 200, कधी 500 अशा पद्धतीचे वाढीव शुल्क आकारले जाते। हे खाजगी ऑपरेटर म्हणजे कोण आहे? तहसीलदार साहेबांची डिजिटल सिग्नेचर वापरणारी खाजगी यंत्रणा, जे अधिकृत नाहीत, ज्यांना अधिकृत आदेश नाहीत, असे खाजगी ऑपरेटर मनमर्जीप्रमाणे दाखला व शासकीय कागदपत्राचं मूल्य स्वीकारत बेकायदेशीर, बेहिशोबी मालमत्ता उभी करतात आणि ह्याच खाजगी ऑपरेटरच्या माध्यमातून जे काही पैसा येतो तो पैसा निवासी नायब तहसीलदार, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना पुरविला जातो। यामुळे हे जे वरिष्ठ अधिकारी आहेत हे कन्सर्न दोषी अधिकाऱ्यांच्यावर, दोषी घटकांवर कुठलीच कारवाई करत नाहीत। मागील 4 महिन्यापासून शिंदे सरकारच्या काळामध्ये शिंदे साहेबांच्या जिल्ह्यामध्ये हा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। ह्या भ्रष्टाचारासंदर्भात जे काही पुरावे आहेत ते पुरावे, जे काही पत्र आहेत ते आम्ही पत्र दिलेलीच होती व काही पुरावे मी आता मीडियासमोर एक्सपोज करतोय, ते मीडियानं जग जाहीर करावेत व दोषी घटकांवर तात्काळ कडक कारवाई करत यामध्ये ज्यांनी दोषी घटकांना सहकार्य केलंय, मदत केली, अभय दिलंय, या सर्वांच्यावर कडक फौजदारी गुन्हा दाखल करावा। यानंतर दुसरा एक फार मोठा घोटाळा मी उघडकीस आणतोय,
खंडाळा तालुक्यामध्ये 23,30,36,900 रुपयाचा घोटाळा महसूल विभागात झालेला आहे आणि त्याची लवकरात लवकर पुराव्याचं मी पोलखोल उद्याच्या बातमीपत्रामध्ये करणार आहोत. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.